फरक आहे. अशी इमारत 50 वर्षापूर्वी कोणाला पाहायला आपल्या कळत नव्हती. कारण बांधकामाचं संशोधन सुद्धा या वैज्ञानिकांनी तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून विज्ञानाला परीक्षेपुरतं मर्यादित न ठेवता विज्ञानामधलं संशोधन तुमचं भविष्य, तुमचं करिअर घडवू शकतं. आणि अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब अहमदपूरसाठी एक आहे की मागं जे आपलं चांद्रयान यशस्वी झालं, भारत देशानं आपलं एक चंद्रावर जी मोहीम फत्ते केली, त्या टीम मध्ये आपल्या अहमदपूरचा एक तरुण होता आणि तो महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातला विद्यार्थी होता. म्हणजे हे काही छोटं यश नाही की एका ग्रामीण भागातल्या शाळेतला विद्यार्थी चांद्रयान सारख्या मोहिमेमध्ये एक सदस्य म्हणून काम करण्याचं कौशल्य, करण्याची संशोधक वृत्ती त्याला विकसित करता आली आणि ती संधी त्याला मिळाली. म्हणून तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये असा एक ना एक संशोधक दडलेला आहे. तर सगळ्या शिक्षकांनी आपल्या विषयाच्या ज्ञानाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या या संकल्पना विकसित करून त्यांनी जे विज्ञानाचं ज्ञान मिळवलेलं आहे त्याचा उपयोग राष्ट्र निर्माण, समाजाची जडणघडण, मानवी मूल्य आणि सजीव सृष्टी यासाठी हितकारक होईल, यासाठी त्यांच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. आता दिल्ली सारख्या घटना, व्हाईट कॉलर ज्या काही आहेत आपल्या समोर, अल्फ्रेड नोबेलने डायनामाइटचा शोध लावला आणि त्यांनी शेवटी परत मरण्यापूर्वी पश्चाताप व्यक्त केला की हे शोध नाही लावला असता तर बरं झालं असतं काही. कारण त्याचा जीव सृष्टीला हानी पोहोचेल यासाठी गैरवापर करत असलेलं त्यांना पाहायला मिळालं.
म्हणून विज्ञान हे मूल्याधिष्ठित वापर करण्याचं जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. याचा उपयोग मानवी जीवनासाठी, कल्याणासाठी, सजीव सृष्टीच्या संवर्धनासाठी, आरोग्यासाठी करता आला पाहिजे हा उद्देश घेऊन आणि या संकल्पना आपल्या विकसित या प्रदर्शनाच्या आणि विज्ञान विषयाच्या ज्ञानातून व्हाव्यात या अपेक्षेनं हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. माझे तिन्ही परीक्षक निश्चितच आपण सादर केलेल्या प्रयोगामधून उत्कृष्ट ज्यांचा आहे एक नवीन संशोधन समोर येण्याच्या दृष्टीनं प्रयोगाची निवड करतील. यामध्ये एक छोटीशी चूक झालेली आहे. माध्यमिक विभागाचे प्रयोग नोंदवत असताना की काही जणांनी 3-3, 2-2 नावं दिलेली आहेत. तर संबंधित शिक्षकाकडे त्या 2 किंवा 3 पैकी जे एकच नाव कन्फर्म आहे जो प्रेझेंटेशन करणार आहे त्याच विद्यार्थ्याचं नाव कन्फर्म करायचं आहे. आपल्याला दरवर्षी सूचना आहे आपण एकच नाव एकाला दोघाला तिघ म्हणून आणतो हा भाग वेगळा, पण एक शिक्षक आणि त्या शिक्षकासोबत एक विद्यार्थी आपल्याकडे अलाउड आहे. आणि त्यामुळं ज्यांनी चुकून 2-2, 3-3 नावं दिलेली आहेत तर एक नाव कन्फर्म संबंधित शिक्षकाकडे भेटून करावं. आपण जवळपास 110च्या आसपास प्राथमिक माध्यमिक म्हणून प्रयोगांचं मांडणी या ठिकाणी झालेली आहे. आज आणि उद्या आज आपण दुपारच्या नंतर उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मूल्यांकनाला सुरुवात होईल कारण संख्या जास्त असल्यामुळे आजच सुरू करावं लागतं आणि उद्या पुन्हा 10 वाजता आपणाला उपस्थित राहायचे. आमचे तिन्ही परीक्षक उद्या 10 वाजल्यापासून उर्वरित प्रयोगांचं परीक्षण करतील. प्रेझेंटेशन जो करणारा विद्यार्थी आहे तो एक प्रेझेंटेशन करेल आणि बाजूला त्याचे काही आलेले असतील सहकारी तर उभा टाकायला हरकत नाही, पण प्रेझेंटेशन मात्र एकच विद्यार्थी करेल. आणि या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं. आपल्याकडं नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबरला होते आहे. आपल्यापैकी जे कोणी मतदार असतील त्या सर्वांनी, कारण मी स्वीपचा प्रमुख आहे तालुका या प्रचाराचा आणि त्यामुळं आपले आई वडील, भाऊ बहीण, नातलग 2 डिसेंबरच्या निवडणुकीसाठी जे मतदार आहेत त्यांना मतदार करण्यासाठी प्रोत्साहित करावं. आणि उद्या स्वीपची एक संगीतमय टीम या ठिकाणी एक विशेष नृत्याचं सादरीकरण पण या स्टेजवर इथं करणार आहे. त्या सकाळी त्यांचाही लाभ घ्यावा. ज्यांच्या घरी मतदार आहे नगरपालिकेचे त्यांना आपण मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावं. या प्रास्ताविकामध्ये अधिक न बोलता आपण सर्वजण वेळेवर उपस्थित राहिला, मांडणीसाठी आपले प्रयोग या ठिकाणी आणला. आपणा सर्वांना मनापासून अभिनंदन. आणि ज्यांचा प्रयोग पहिला, दुसरा, तिसरा येणार नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा नवं संशोधन घेऊन नवं साहित्यानं नव्या उमेदीनं पुढच्या वर्षी आणखीन आपल्याला सादरीकरण करता येईल. यापेक्षा अधिक न बोलता सुंदर असं आयोजन या शाळेचे संस्थाचालक, या शाळेचे प्रिन्सिपल, त्यांचे सर्व सहकारी, मग टीचिंग नॉन टीचिंग या सर्वांनी अतिशय मन लावून या ठिकाणी सुंदर अशा वास्तूमध्ये नयनरम्य असा सोहळा या ठिकाणी या सर्वांनी आयोजन करून दिला. त्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीनं संस्थाचालक, प्रिन्सिपल आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. प्रयोगाच्या रंगभूमीवर कल्पनांना मिळू आकार, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून फुलतो नव्या शोधाचा आविष्कार अशा शब्दात आदरणीय डोकाडे साहेबांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, तुम्हाला जर गुंगीचा आवाज ऐकायचा असेल तर शांत बसा. मी तुम्हाला गुंगीचा आवाज काढून दाखवतो. कधी ऐकलाय का तुम्ही? कधीच नाही ऐकला, पण तुम्ही शांत बसा, मी शेवटी आवाज काढून दाखवतो. आणि जर तुम्ही शांत नाही बसला तर आवाज निघत नाही, लक्षात घ्या बरं का. यानंतर भविष्याचा अचूक वेध घेत ज्ञानाचे धडे ज्या शाळेमध्ये दिले जातात आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनांना, आविष्कारांना बळ दिलं जातं ते या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाजी चव्हाण सरांना मी विनंती करतोय, कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधावा. आदरणीय प्राचार्य बाजी चव्हाण सर. Good afternoon everyone. I will continue in English and in Hindi. Okay? So something new, something different for you. Okay? So honorable all the dignitaries, all the teachers, all the cluster heads, all dear
young scientists. So first of all, I welcome you all for the 53rd Taluka level science exhibitions. Yes? With immense pleasure, LAPLS family welcome you all. आप सभी का हमारे सुंदर से कैंपस में स्वागत है. काफी सारी चीजें ऑलरेडी पीओ सर ने बताई है. काफी सारे समय से बच्चे यहाँ पे इंतजार कर रहे थे एंड आई होप कि दे ऑल आर वेटिंग कि कब रिबन कटेगा एंड ऑफिशियली 53rd साइंस एग्जीबिशंस का शुभारंभ होगा. सो ये 2 दिन के साइंस एग्जीबिशंस में पंचायत समिति शिक्षण विभाग अहमदपुर के तरफ से जो हमें ये एग्जीबिशंस कंडक्ट करने का अवसर मिला है, उसके लिए पूरे हमारे LAPLS फैमिली की ओर से थैंक यू सो मच. आप सभी का हम आभार व्यक्त करते हैं. एंड इस तालुका के फ्यूचर साइंटिस्ट and all the teachers who has participated and who has come with their nice ideas, जैसे कि शैक्षणिक साहित्य जिसे कहते हैं आप, सो उनका भी स्वागत है. इन 2 दिन में हमारा पूरा योगदान आपके साथ रहेगा. हम सभी आपके साथ हैं. इवन दो इन 2 दिनों में काफी अदर स्कूल्स के भी स्टूडेंट्स आएंगे, टीचर्स आएंगे. सो आप सभी को हमारे ओर से ऑल द वेरी वेरी बेस्ट. जैसे सर ने कहा कि हर कैटेगरीज से, वेदर इट इज अपर प्राइमरी, सेकेंडरी और सीनियर सेकेंडरी, फर्स्ट सेकेंड थर्ड विल बी सिलेक्टेड. पर जिनका नंबर नहीं आएगा उन्होंने डिसअपॉइंट नहीं होना है. एक न्यू आइडियाज के साथ, आपके नए खोज के साथ आप नेक्स्ट ईयर फिर से वही जुनून के साथ आइए. यस, बहुत ज्यादा कुछ कहते हुए मैं यहाँ पे जस्ट एक फुल स्टॉप लूंगा. एंड ऑल द वेरी बेस्ट टू ऑल द फ्यूचर साइंटिस्ट, यंग साइंटिस्ट. वेलकम यू ऑल. एट द लास्ट आई विल एंड. ड्यूरिंग दिस 2 days I request all the teachers who has come with their students and even to the students, kindly maintain the decorum of our school campus. Yes, because this work, what the beautiful campus you are observing, it's not the work done by one night. If you will come any time, आप संडे को भी आइए हमारे प्रीमाइसेस में, आपको यही ब्यूटी मिलेगी. To be honest, and the credit goes to our all HK department, housekeeping staffs, our non-teaching staffs, all have work, all are working every day. So ये जो आप इतना ब्यूटीफुल कैंपस देख रहे हैं, जैसे हमारे एंकर सर ने काफी, भगवान ने इन्हें बहुत ही सुंदर आवाज से ब्लेस किया है. यस, सो सर थैंक यू सो मच. यस, बहुत ही बेहतरीन वे से आपने जिस तरीके से हर एक डिग्निटरीज का, चाहे फिर हमारे ट्रस्टी सर हो, बीडीओ सर हो, पीईओ सर हो, सभी एग्जामिनर्स हो या फिर क्लस्टर हेड्स हो, उन सभी के बारे में गोल्डन वर्ड्स मैं कहूंगा, प्लैटिनम वर्ड्स कहूंगा. बेहतरीन तरीके से, इतना बेहतरीन वे से सर, रियली फ्रॉम द कोर ऑफ माई हार्ट, जिस तरीके से उन्होंने डिफाइन किया है, हैट्स ऑफ. सो लेट्स कम टू द सेम पॉइंट. हम सभी से अनुरोध करते हैं कि कैंपस का डेकोरम, हमारे रूल्स रेगुलेशंस, हमारे डिसिप्लिन्स आप सभी मेंटेन करेंगे. whenever and wherever you need any help, our teachers, our coordinators, our housekeeping staffs are available there. आप उनसे पूछ सकते हैं जो भी हेल्प लगती है. But please don't spoil our campus. I observe some of the students, don't feel bad, but do not repeat it again. In the courtyard, जिन बच्चों ने सोलर के प्रोजेक्ट्स लाए हैं, वो वहां पे कुछ पैकेज फूड्स खा रहे थे.
yes, chocolates or whatsoever they were eating, and they thrown the wrappers there, and the wrappers were, flying here and there. I asked my housekeeping staff, please speak up and just throw it in the dustbin. So yes, requesting you, because the science तभी विकास करेगा जब ह्यूमन एफर्ट्स, ह्यूमन एक्टिविटीज कोऑपरेट करेंगे. Yes, because whether it is the school or the society, everywhere it's our responsibility कि उसे हम अच्छे से मेंटेन करें, अच्छे से डेकोरम को बनाए रखें, राइट? जो भी फ्रंटलाइन वर्कर्स होते हैं उनके काम को हम मिनिमाइज कर सकते हैं हमारे पर्सनल एक्टिविटीज से. सो हमारे कैंपस में ही नहीं, आप आपके कैंपस में भी जिस किसी भी स्कूल से आप आए हैं, आपका कैंपस भी आप स्वच्छ, सुंदर, ब्यूटीफुल रखें. यही आप सभी से गुजारिश है. थैंक यू सो मच. Thank you so much, sir. Now I request our BDO sir, Mr. Pankaj Shevke sir, to address the gathering with his motivating words. गुड आफ्टरनून. आजच्या 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आज डायसवर उपस्थित असलेले या संस्थेचे डायरेक्टर श्री गीते सर, आमचे सहकारी गट शिक्षण अधिकारी डोकाळे सर, या संस्थेचे प्राचार्य श्री चव्हाण सर आणि सर्व डायसवरले सर्व अतिथी. आजच्या 53व्या सायन्स प्रदर्शनासाठी आज मला पोद्दार लर्न स्कूलमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. त्याबद्दल शिक्षण विभाग, पंचायत समिती यांचं पण मी धन्यवाद देतो आणि विशेष करून पोद्दार लर्न स्कूलचं मी खूप खूप आभारी आहे किंवा त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी हा सुंदर कॅम्पस सायन्स प्रदर्शनासाठी आपल्याला 2 दिवसासाठी अवेलेबल करून दिला आहे. मी सर्वप्रथम पोद्दार स्कूलचे जे प्रिन्सिपल यांनी आज जे काही आपल्याला सूचना दिल्या, म्हणजे आपल्या संस्थेचं डेकोरम आहे किंवा क्लिनिनेसबद्दल ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या शिक्षण विभाग आणि आपले विद्यार्थी हे फॉलो करतील. आजच्या सायन्स प्रदर्शनासाठी मी थोडक्यातच सांगू इच्छितो कारण खूप उशीर पण झालेला आहे. सायन्स ही एक गोष्ट अशी आहे की ती दुधारी तलवार असल्यासारखी आहे, जी आपण मानवाच्या विकासासाठी पण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो किंवा मानवाच्या संवादासाठी पण त्याचा उपयोग होऊ शकतो. जसं रोकडे सरांनी सांगितले की अल्फ्रेड नोबेल यांनी जे डायनामाइटचा शोध लावला होता तो चांगल्या हेतूसाठी लावलेला होता, परंतु जे काही वर्ल्ड वॉर झाले किंवा ज्या काही सत्ता संघर्षामधून ज्या काही गोष्टी घडल्या आणि त्या डायनामाइटचा वापर मानवाच्या संवादासाठी जसा व्हायला लागला तर त्यांनी खूप मोठ्या म्हणजे एक रिग्रेट व्यक्त केला की बाबा आपण हे शोध जर लावला नसता तर मानवाचा संवाद झाला नसता. त्या गोष्टी म्हणजे त्या रिग्रेटच्या मुळात जाऊन त्यांनी जे आज आपण नोबेल पारितोषिक जे दिलं जातं त्या नोबेल संस्थेमार्फत तो त्याचा एक सायन्सचा चांगला हेतू होता त्या हिशोबाने दिलेला होता ते. परंतु जसं आपण प्रगतीकडे वाटचाल करत जातो, सायन्सचं जे मूळ आहे, आपण जे सुरुवातीला प्राचीन काळापासून जसं चाकाचा शोध लागला तेव्हापासून जे आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे की AIच्या टेक्नॉलॉजीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे सायन्स ही किती मोठी गोष्ट आहे. फक्त चाकाचा शोध लागला तर आपण कुठून कुठे जाऊ शकलो. त्यामध्ये विमान प्रवास आला, नंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची साधनं डेव्हलप झाली. आज जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही जे वापरता, जेमिनाय आहे, ChatGPT हे बरंच कॉमन नाव आहे, त्याच्या मुळाशी हा सायन्स आहे. किंवा सायन्स म्हणजे हे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काही लॉजिकल रिझनिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण जे विचार करतो लॉजिकल विचार करून हे असं का घडतं याच्यावर जसं विचार करायला लागतो, त्याच्यानंतर त्याच्यातून शोध तयार होत राहतात आणि त्या शोधाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो. जे एक्सपेरिमेंट आपण करणार आहे ते आज आपण आज जे तालुकास्तरीय प्रदर्शन आहे एक छोटासा त्याचा पार्ट आहे. आजचे जे काही सायंटिस्ट म्हणजे आपण जे सायंटिस्ट आपण उद्याचे जे काही सायंटिस्ट आहेत ते जे आपल्याला त्यांच्या म्हणजे लॉजिकल थिंकिंगला किंवा त्यांच्या ज्या
कला आहे किंवा त्यांचे जे काही अभ्यास आहे, एक्सपेरिमेंटल बेस अभ्यास आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, ह्या ज्या डेव्हलप करायचं असेल ते असं सायन्स प्रदर्शनातून डेव्हलप होत असतात. त्यांना करेज मिळत असतं, मोटिवेशन मिळत असतं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह करू शकतो किंवा हे एखादी गोष्ट वरून आकाशातून जे आता जसं आपण म्हणतो सर आयझॅक न्यूटननी सफरचंद हा खालीच का पडला, ह्या शोधातून जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जसा शोध लागत गेला, हे आपण जेव्हा विचार करायला लागतो, आपण आपल्या शिक्षकांना एखादी गोष्ट हा काच घडते, अशीच का घडते, हे जेव्हा विचारायला लागतो त्यावेळेस आपल्याला आपल्या IQ-मध्ये किंवा आपल्या थिंकिंगमध्ये वाढ होत असते आणि हळूहळू त्या वाढीनुसार आपण त्या दृष्टीने हे करत असतो. जसं आज मलिक चंद्रयानमध्ये आपल्या महात्मा फुलेचा विद्यार्थी होता, तो माझ्या भावाचा क्लासमेट आहे. तो एक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग झालं त्याचं आणि त्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या आणि तो इंटेन्शनली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं त्यांनी की आपल्याला ह्या गोष्टीचं कुतूहल आहे किंवा अंतराळाचं कुतूहल आहे, ह्या गोष्टी कशा घडतात, ह्याच्यातून जेव्हा आपण वाटचाल करत असतो तेव्हा आपण ह्या स्टेजला येऊन पोचतो की आपण एक म्हणजे आपल्याला एक सायंटिस्ट म्हणून आपण एक करिअर ह्याकडे पण आपण एक बघितलं पाहिजे. आज आपण म्हणतो गुगलचे CEO असतील जे की इंडियन आहेत किंवा मायक्रोसॉफ्टचे CEO असतील जे इंडियन आहेत, हे कशामुळे घडलं की आपल्यामध्ये जे काही सायन्सबद्दलचे जे काही म्हणजे विचार आहेत किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये कुतूहल आहे, त्या गोष्टीतून आपण ह्या गोष्टी घडू शकू. आज जे अँड्रॉइड फोन प्रत्येकजण अँड्रॉइड फोन वापरतो, त्या अँड्रॉइड फोन डेव्हलप करण्यामध्ये हा इंडियन व्यक्तीचा हात आहे की त्याचं ते जर सॉफ्टवेअर असतं हे काय डेव्हलप हळूहळू डेव्हलप होत गेलं, जे काही एका दिवसामध्ये डेव्हलप होत गेलेलं आहे. त्यामध्ये काय नवीन घेतल्यानंतर काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी विकसित होत गेल्या आणि आज आपण अँड्रॉइड फोन असेल किंवा ॲपलचा फोन असेल त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर करत असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय एक सायन्स आहे, लॉजिकल थिंकिंग आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामध्ये आपण जर एखादी कमांड दिली त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तर ती सर्व आपल्या जगभरातलं नॉलेज त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत आपल्याला मिळत असतं. हे एक आपल्याला सोपी एकदम साधी गोष्ट वाटते आत्ता, परंतु ह्याच्यामध्ये खूप संशोधन करून म्हणजे सायंटिस्ट किंवा आपल्यासारखेच विद्यार्थी संशोधन करून त्या स्टेजला आपण आलेलं आहे. ह्याच्यामुळे आपलं काय होतं आहे, आपलं जीवन सुकर व्हायला लागलं आहे. वर्चर आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. ह्या सायन्सचा उपयोग आपल्या शेतीमध्ये होतो, आपल्या जे काही आपले मेडिसिनल युजेस आहे त्याच्यामध्ये होतो, आपण एक अंतराळात जे काही होतं संशोधन होतं आहे त्याच्यामध्ये होतं. आपण आज एखादी डॉक्टर अहमदपूरसारख्या ठिकाणी सुद्धा राहून अमेरिकेतली सर्जरी करू शकतो, रोबोटिक सर्जरी करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल होते, फक्त सायन्समुळे पॉसिबल होते. ह्या मुळाशी आपण हे जे डेव्हलप होतं हे फक्त मुळाशी आपण हे का होऊ शकत नाही किंवा का होतं ह्याचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा होतं. आजच्या सायन्स प्रदर्शनाच्या निमित्तानं मला इथं आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व पंचायत समितीचा स्टाफ, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून पोद्दार लर्न स्कूलचं मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अत्यंत प्रेरणादायी आणि ओजस्वी शब्दामध्ये आणि बालकांच्या कुतूहलाला उजाळा देत आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. यानंतर मी विनंती करणार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोद्दार लर्न स्कूल. खरं तर ही एक शाळा नसून विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेला आणि सर्वांगीण विकासाला एक चालना देणारी प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेचे सर्वेसर्वा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दत्तप्रकाश गिते साहेबांना विनंती करतोय की आपण अध्यक्षी समारोप करावा. आदरणीय गिते सर. आजच्या या विज्ञान प्रदर्शनाला आयोजित कार्यक्रमाला उपस्थित BDO साहेब, शेळके सर, BEO सर, ढोकाडे सर, आमचे प्राचार्य आदरणीय बैजू चव्हाण सर, इतर केंद्र प्रमुख, सर्व आलेले शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांना की खरोखर पंचायत समितीच्या विद्यमानाने जे कार्यक्रमाचं आयोजन केलं ढोकाडे साहेब, सगळ्यात प्रथम मी तुमचे आभार मानतो.
कारण आम्ही प्रत्येक गोष्टीला एक संधी म्हणून गृहीत धरतो, ते एक ऑपॉर्च्युनिटी करतो. आम्ही कंटाळा करत नाही तर दुसरे प्राचार्य आहे, सगळ्यात जास्त श्री आमच्या प्राचार्याला आहे. कारण ज्यावेळेस गट शिक्षण अधिकारी कॉन्टॅक्ट करतात प्राचार्याला की असा असा आपला कार्यक्रम करायचं प्लॅनिंग आहे, काय करायला पाहिजे, जर प्राचार्याला जर आशी असला तर तो मॅनेजमेंट पर्यंत ही गोष्ट जाऊच देत नाही, तो वरच्यावरच कट मारून टाकतो की ह्याच्यात काय उगाच कोट कशाला कुटाणा करत बसायचं, अशा विचाराचे लोक असतात. पण आमचे प्राचार्य म्हणजे उत्साही आहेत आणि भरपूर कष्ट घेतात, ते भरपूर एफर्ट घेतात. त्यांनाही वाटतं शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, म्हणून त्यांनी सर्वप्रथम मला म्हणले सर आपल्याला हे करायचंच आहे. आणि आम्ही त्याला मॅनेजमेंट म्हणून आम्हाला तर आमची सवयच आहे, चांगल्या गोष्टीला आम्ही नेहमी होकार असतो आमचा. त्याच्यामुळं सरांना मी लगेच होकार दिला, काय असेल ते सगळ्यात सुंदर चांगले अरेंजमेंट्स करा अशा सूचनाही सरांना दिल्या. सरांनी त्याप्रमाणे सगळं नियोजन केलं. सर्व विद्यार्थी चांगल्या प्रमाणात आलेले आहेत. कार्यक्रम सगळा व्यवस्थित नियोजित झालेला आहे, वेळ भरपूर झालेला आहे. सायन्सवर तर प्रास्ताविकामध्ये सरांनी भरपूर बोलले, त्याच्यामुळं आता काही बोलायला शिल्लक काही ठेवलेलं नाही, दोघं तिघ जण बोललेले आहेत. आणि म्हणल्यासारखं मलाही मी संचालन जे केलं सरांनी ते फार इम्प्रेसिव्ह होतं, खूप छान. सर्वच कार्यक्रम सर आपण या निमित्ताने शाळेत आलात, सर्वांचे आभार, धन्यवाद. सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे, जाग के रातें कीमत भर देना. जब नजदीक से देखें तो खुशियों के आंसू आए, तू नजरों को वो मंजर देना. खूबी एक ही एक दिन मिटाएगी तेरी हजार खामियां, करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ, शाबाश.